नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला बाजार गप्पांचा आजचा विषय सध्याच्या जागतिक अर्थकारणाचे कल. सध्याच्या जागतिक अर्थकारणाचे कल. एका अर्थानं अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावरती किंवा अर्थसंकल्प पूर्व आढावा अशाच जी आपण मालिका गेले 2 व्हिडिओ करतोय त्याचा हा पुढचा आणि तिसरा टप्पा आहे. आधीच्या 2 भागांमध्ये पूर्णपणाने विचार करायचा झाला तर भारतीय अर्थकारणाच्या दृष्टिकोनातनं आपण विचार केला. आता एकंदरीतच जागतिक पातळीवरचे कल लक्षात घ्यावे लागतील, कारण ते कलच येणाऱ्या काळामधल्या आपल्या देशाच्या अर्थकारणाच्या पार्श्वभूमी पुरवत राहतील. मग त्यातनं आपलं भारतीय आणि राष्ट्रीय अर्थकारण हे काही वेळेला त्या जागतिक कलांचं कारण असेल, काही वेळेला ते जागतिक कलांचं परिणाम असेल. एक सगळ्यात लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की अलीकडच्या काळामध्ये जागतिक अर्थकारणाचा जर विचार करायचा झाला तर तुमच्या असं लक्षात येईल की वैयक्तिक पसंती किंवा वैयक्तिक नाराजी याचं प्रचंड मोठं प्राबल्य पुन्हा एकदा नव्यानं निर्माण झालंय. म्हणजे मी गमतीनं असं म्हणतो की अलीकडच्या जागतिक राजकारणामध्ये आपल्या अध्यात्मामध्ये पुराणांमध्ये जसं पंचमहाभूतांचं वर्णन येतं तशी पंचमहाभूत आहेत. मी ते चांगल्याही अर्थी म्हणतोय आणि पाहिजे तर वाईटही अर्थी म्हणतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, रशियाचे राष्ट्राध्यक्ष, चीनचे राष्ट्रप्रमुख, कोरियाचे राष्ट्रप्रमुख आणि आपल्या देशाचे पंतप्रधान अशी ही 5 महत्वाची सत्ता केंद्र आहेत. मी त्या पदाचा उल्लेख करतोय, व्यक्तीचा नाही, हे लक्षात घ्या. मग या 5तला एक असताना तुम्ही जेव्हा पत्ते पिस्ता किंवा रमी खेळता तशी ती गणित असतात. यात लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की भारत आणि रशिया हे गेल्या अनेक दशकांचे राजकीय मित्र आहेत आणि अगदी आपल्या एका देशाच्या पंतप्रधानाचा संशयास्पद मृत्यू रशियाच्या मध्ये घडलेला असला आणि ती सभा रशियाच्या पुढाकारानं झाली असेल, वाक्य नीट ऐका, मी ती परिषद रशियाच्या पुढाकारानं झाली असं म्हटलं, मी मृत्यूविषयी विधान करत नाहीये, तरी सुद्धा तो अपवाद वगळता भारत आणि रशिया हे बहुतांश वेळेला एक असतात. चीन बहुतांश वेळेला सरशी तिथे पारशी असतो, तो पडद्याआडनं अनेक सूत्र हलवत राहतो. नेमकी अमेरिका चीनवर किती अवलंबून आणि चीन अमेरिकेवरती किती अवलंबून ही गणित बघण्याजोगी असतात. आणि या सकारण अनेकदा असं म्हटलं जातं की अमेरिकी अर्थव्यवस्थेची काही महत्वाची क्षेत्र ही चीन्यांच्या हातात आहेत. जसं गव्हर्नमेंट सिक्युरिटी हे त्याचं उदाहरण आहे. काही प्रमाणामध्ये राजकीय अशांतता हे चीन जागतिक राजकीय अशांतता आणि जागतिक पटलावरती अनेकदा असलेली अशांतता, त्यातनं निर्माण झालेली युद्ध आणि युद्ध ज्या वेळेला परवडत नाहीत त्यावेळेला छुपा दहशतवाद हा अमेरिकी अर्थव्यवस्था आणि चीनी अर्थव्यवस्थेचा प्राणवायू असतो. हा गेल्या अनेक दशकांचा इतिहास आहे आणि त्यामध्ये त्या दोघांचं साम्य आहे. त्यामुळे दाखवायला विरोध आणि प्रत्यक्ष हात मिळवणी किंवा उलट याच्यामध्ये वारंवार घडणारे घटक हे या दोघांचं गणित आहे. आणि रशिया आणि भारत, अमेरिका आणि चीन आणि याच्याही पेक्षा कोरिया. एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की कुठचंही सुतोवाच नसताना, चर्चा नसताना अनेक वर्षानंतर कोरियाचा एक राष्ट्रप्रमुख चीनमध्ये भेटायला जातो आणि दुसरा कोरिया त्याच्यावरती क्षेपणास्त्र टाकतो. हे लक्षात घेण्याजोगं गणित आहे आणि हे जागतिक अर्थकारणाचे अलीकडचे कल आहेत. लक्षात घ्यावं लागतं आणि या घटकाला अशासाठी महत्व येतं की आज मितीला जगाच्या नकाशावरती किमान 9 ठिकाणी युद्ध सदृश परिस्थिती आहे. कधी इस्रायल हमास असेल, कधी इराण असेल, कधी व्हेनेझुएला असेल, कधी रशिया युक्रेन असेल. रशिया युक्रेन हे तर गणित भलतंच आहे. म्हणजे मध्ये मध्ये माणसाला उचकी लागावी तसं त्या 2 देशांना उचकी लागून ते एकमेकांशी युद्ध करतात का, आणि उचकी थांबली की माणूस शांत होतो तसं ते युद्ध शांत होतं का, याचा विचार करावा लागेल. यातनच तुमचं भूराजकीय क्षेत्र आणि स्थान अधोरेखित होत राहणं हा जागतिक अर्थकारणाचा अलीकडचा सगळ्यात महत्वाचा कल आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अगदी अलीकडच्या काळामधल्या एका व्हिडिओमध्ये, अगदी परवाच्या व्हिडिओमध्ये जर म्हणायचं झालं तर तुमच्या असं लक्षात येईल की या दृष्टिकोनातनं भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये झालेले बदल याची मी विस्तृत चर्चा केली आहे आणि त्यामुळे इच्छुकांनी तो व्हिडिओ पाहावा. मी आता त्या मुद्द्यांची इथे पुनरावृत्ती करत नाही. जागतिक राजकारणाच्या दुसऱ्या कलाचा किंवा ट्रेंडचा जर विचार करायचा झाला तर असं लक्षात येईल की 3 टीज 2 स्वरूपामध्ये जागतिक अर्थकारणाचा नूर कल अलीकडे ठरवतायत. यातला जो पहिला संच किंवा सेट आहे
त्याच्यामध्ये टेरर येतं, टॅरिफ्स येतं आणि ट्रान्सपोर्ट येतं. हा कल जरूर लक्षात घेण्याजोगा आहे. टेरर ही खरं सांगायचं म्हणजे आजच्या जागतिक राजकारणाची गुरुकिल्ली ठरतीये का याचा विचार करावा लागेल. कारण सध्याच्या वातावरणामध्ये एका देशानं दुसऱ्या देशाचा भौगोलिक ताबा घेणं हे आता शक्य झालेलं नाही आणि खरं म्हणजे त्याची आवश्यकताही उरलेली नाही. 16व्या, 17व्या, 18व्या शतकाचा जागतिक इतिहास हा कोणीतरी कोणावरती तरी राज्य केला असाय. आपणही इंग्लंडचे 150 वर्ष गुलाम होतो की, अशा अनेक युरोपीय देशांच्या वसाहती होत्या की. असा प्रकार आता करता येण्याजोगा नाही. काही वर्षांपूर्वी अमेरिकेनं एका आखाती देशाचा ताबा घ्यायचा प्रकार करून पाहिला होता, पण त्या अनुभवातनं तेही शहाणे झाले. त्यामुळे आत्ता अगदी टोकाला जाऊन अमेरिकेनं जेव्हा व्हेनेझुएलावरती कारवाई केली, तेव्हा अमेरिकानं शक्य असूनही व्हेनेझुएलाचा ताबा घेतला नाही. तर अमेरिकेनं व्हेनेझुएलावरती चढाई करून व्हेनेझुएलाचा अध्यक्ष सपत्नीक आपल्या देशात घेऊन गेले, पण तिथे दुसरं सरकार बसवलं, अमेरिका बसली नाही. मग अशी पपेट सरकार हे एका वेगळ्या पद्धतीच्या राजकीय गमतीचं, मी शब्दप्रयोग टाळतोय, हे उदाहरण आहे का हे लक्षात घेऊ. यातनं जी एक अशांतता, मग ती सामाजिक असेल, ती राजकीय असेल, ती भौगोलिक असेल, ती आर्थिक असेल, हे पुढच्या अर्थकारणाचं बीजारोपण करत राहतात का, किंवा अर्थकारणासाठी अशा कृती केल्या जातात का याचा विचार करावा लागतो. याला असलेला दुसरा पैलू की जेव्हा असं उघडपणानं युद्ध करता येत नाही, तेव्हा छुप्या मार्गानं टेररिझम घुसवणं किंवा दहशतवादी घुसवणं किंवा त्या भूभागात तिथल्या स्थानिक नागरिकांमध्ये अशा वृत्ती निर्माण करणं, ज्याला आपण स्लीपर सेल असं म्हणतो, ही आता केवळ राजकीय किंवा निमलष्करी अशी कारवाई न राहता आर्थिक कारवाई होतीये का याचा विचार करावा लागणं, हा आत्ताचा जागतिक अर्थव्यवस्थेचा सगळ्यात महत्वाचा कल आणि नूर आहे. टॅरिफ याची चर्चा अनेकदा झाली आहे. मग ते डोनाल्ड ट्रम्प यांनी राखलेले असतील, त्याला प्रत्युत्तर म्हणून इतर अनेक देशांनी दिलेलं असेल, हा एक वेगळ्या पद्धतीचा गमतीचा भाग आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे पूर्वीच्या आपल्या इतिहासामध्ये जसं चौथाई सरदेशमुखी वगैरे गणित असायची, तशा पद्धतीचे हे वेगवेगळे जिझया कर आहेत का याचा विचार करणं आणि तो करावा लागणं, हे जागतिक अर्थकारणाचं अलीकडचं महत्वाचं गणित आहे. आणि तिसरं म्हणजे ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट हा केवळ आपण जे कॉमर्सचे विद्यार्थी कॉमर्स शिकत असताना ट्रेड प्लस एड्स टू ट्रेड किंवा ऑक्झिलरीज टू ट्रेड म्हणजे कॉमर्स अशी व्याख्या करायचो. आणि त्या एड्स टू ट्रेड आणि ऑक्झिलरीज टू ट्रेड मध्ये बँकिंग यायचं, इन्शुरन्स यायचं, कम्युनिकेशन यायचं, त्यातला जो ट्रान्सपोर्ट आहे तोच आहे, पण आता तो वेगळ्या संदर्भामध्ये आहे का याचा विचार करू. आपल्या कॉमर्सच्या ट्रान्सपोर्टमध्ये साधारणपणे त्या देशांतर्गत अशा वाहतूक व्यवस्थेचा विचार केला जायचा. न्यू डील सादर केल्यानंतरच्या काळामध्ये किंवा त्यामुळे प्रसिद्ध असलेले तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे, आणि ते वाक्य असं आहे की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत अशातला भाग नाही, तर अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिकेची अर्थव्यवस्था सुदृढ आहे. हे जे गणित होतं ते आता एका वेगळ्या पद्धतीनं जागतिक पटलावरती जातं का याचा विचार करू. आपल्या असं लक्षात येईल की जर अशा पद्धतीनं विचार करायचा झाला तर कुठच्याही आर्थिक अशांततेच्या काळात पटकन अमेरिका आपली विमानवाहू नौसेना किंवा जहाज ही वेगवेगळ्या देशांच्या समुद्रांमध्ये लँड करते, हे याचं उत्तर आहे का. किंवा चीन, आपण जर विचार केला तर ब्रह्मदेशच्या अनेक बंदरांचा ताबा निदान व्यावसायिक दृष्ट्या तरी चीनकडे आहे. श्रीलंकेची अनेक बंदरं चालवण्याची जबाबदारी चीननं स्वीकारलेली आहे. पाकिस्तानच्या काही बंदरांबद्दल ही गणित आहेत. बरं, हे फक्त चीनच करतंय अशातला भाग नाही. या व्यवसायामध्ये आपल्या भारतासारखा देश अत्यंत ताकदीनं उतरतो. हा आत्ताच्या जागतिक अर्थव्यवस्थेचा नवीन कल आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं आपल्या देशानं चहाबार बंदराचा पुढच्या 10 वर्षाच्या मॅनेजमेंटसाठीचा केलेला करार किंवा अफगाणिस्तान मधले सगळे विमानतळ पुढच्या 15 वर्षाकरता भारतानं चालवायला घेणं, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. देशांतर्गत भागाचा विचार करायचा झाला तर अशा पद्धतीची एक महत्वाची केंद्र
म्हणून अडाणी उद्योग समूह पुढे येतो का आणि याचं महत्व लक्षात घेऊन त्याच्यासाठी राजकीय विरोध होतो का याचा विचार करणं, आणि हे केवळ आपल्याच देशात होत आहे देशातला भाग नाही. अशा पद्धतीचं या क्षेत्रातली मालकी वाढवत जाताना मग कधी ते रस्त्यांच्या स्वरूपात असेल, ते कधी बंदरांच्या स्वरूपात असेल, कधी ते विमानतळांच्या स्वरूपात असेल, ते कधी नेटवर्कच्या स्वरूपात असेल, कधी ते सोशल मीडियाच्या स्वरूपामध्ये असेल, हे हल्लीच्या ट्रान्सपोर्टची गणित आहेत. मग त्यातून काही चीनी महत्वाचे उद्योजक लापता होतात का याचा विचार जरूर करावा लागतो. अलीकडच्या अनेक राजकीय हत्यांच्या पाठीमागे अशा पद्धतीची जमलेली किंवा फसलेली अर्थकारणं आहेत. हा जागतिक अर्थकारणाचा अलीकडचा अत्यंत महत्वाचा पैलू आहे. अशा दृष्टिकोनातनं विचार करत असताना दुसऱ्या 3 तीचा एक संच म्हणून विचार करावा लागतो, आणि तो असतो टाइम, दुसरं असतं टेक्नॉलॉजी आणि तिसरं असतं टेक्निक. मला असं वाटतं की हे एखाद्या लष्करी कारवाई सारखं आहे की उरी द सर्जिकल स्ट्राईक म्हटल्यानंतर एका विशिष्ट वेळेत ते करावं लागतं, ते विशिष्ट क्षेत्रच मला उद्ध्वस्त करावं लागतं. अशा पद्धतीचं जसं खेळामध्ये मॅन टू मॅन मार्किंग म्हटलं जातं, अशा पद्धतीचं अर्थकारण केलं जातं का याचं उत्तर होकारार्थी आहे. याची वेगळेपणानं उदाहरणं द्यावी लागतील अशातला फार मोठ्या प्रमाणावरती भाग आहे, अशातला भाग नाही. आणि या व्हिडिओचा शेवट करत असताना जागतिक अर्थकारणाचे नवीन कल असा विचार करत असताना एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो की अनेकदा गेली अनेक दशक आपण जागतिक अर्थकारणाचा विचार करत असताना जागतिक घटकांचा राष्ट्रीय घटनांवरती होणारा परिणाम किंवा स्थानिक घटनांवरती होणारा परिणाम अशा दृष्टिकोनातनं विचार करत असू. पण गेल्या काही वर्षांचा जर विचार करायचा झाला, विशेषतः गेल्या काही वर्षातल्या जागतिक अर्थकारणांचा जर विचार करायचा झाला, तर लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की स्थानिक घटकांचा जागतिक अर्थकारणावर, समाजकारणावर आणि राजकारणावर परिणाम होतो का याचा विचार केला पाहिजे. आणि हा मुद्दा केवळ पारंपरिक आर्थिक क्षेत्रांमध्ये, पारंपरिक राजकीय क्षेत्रांमध्येच समाविष्ट होतो किंवा प्रबळ आहे अशातला भाग नाही. अगदी साधं उदाहरण घ्या की अरुणाचल मधले खेळाडू भारतासाठी जागतिक स्पर्धांमध्ये विजेते ठरतात हे म्हटल्यानंतर चीनच्या अरुणाचल विषयक घडामोडी वेगानं घडतात का याचा विचार करू. अगदी साधं उदाहरण घ्या की अलीकडच्या काळामध्ये आकिब दर या काश्मीरमध्ये राहणाऱ्या, काश्मीरमध्ये मोठा झालेल्या क्रिकेट खेळाडूची देशांतर्गत IPL ऑप्शन मध्ये शेजारच्या राज्यातल्या किंग्ज 11 पंजाबने 8,40,00,000 रुपयाला बोली लावून खरेदी केल्यानंतर आपल्या समाज माध्यमांमध्ये अत्यंत जाणकार अशा एका समालोचकानं कॉमेंट केली की हे नॅशनल इंटिग्रेशनचं उदाहरण आहे, कारण त्यातून काश्मीर सारख्या गेल्या अनेक दशकांच्या अशांत भागात राहूनही राष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवता येते याचं ते उदाहरण आहे. आणि हे यश पाहिल्या पाहिल्या आपल्या शेजारच्या 2 राष्ट्रांनी त्यांचा सुतरामही संबंध नसताना यावरती अत्यंत केलेली विखारी टीका ही स्थानिक घटक जागतिक अर्थकारण ठरवतं, कारण स्पोर्ट्स इज द बिगेस्ट इंडस्ट्री इन अ ग्लोबल इकॉनॉमी. असा आहे का याचा विचार करू. तिथल्या स्थानिक घटकांमध्ये आपण राष्ट्रीय अर्थकारण आणि जागतिक अर्थकारणाची सांगड घालतो का? हा खरं म्हणजे हा एका स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे, वेळ प्रसंगी आपण तो नंतर कधीतरी करूच. पण एक साधं उदाहरण सांगतो की आपल्या देशामध्ये मातृसत्ताक पद्धती 3 राज्यांमध्ये आहे, केरळमध्ये आहे, नागालँडमध्ये आहे आणि काश्मीरमध्ये आहे. या तिघांचीही कारणं, परिणाम, संस्कृती, पोत, प्रमाण, तीव्रता ही वेगवेगळी आहे. ती काळागणिक बदलली आहे, ती वर्षागणिक बदलली आहे, पण त्याचे आमुळे अर्थकारणही बदललंय. याची प्रतिबिंब राष्ट्रीय आणि जागतिक अर्थकारणात पडतात का याचा विचार करावा लागतो. कारण अनेकदा ह्याचा जोडून असलेला मुद्दा असा आहे, या मातृसत्ताकतेकडनं काही प्रमाणामध्ये तरी का होईना आपण लग्नच करायचं नाही किंवा सिंगल पेरेंटिंग याच्याकडे वळतोय. यातनं घराच्या संकल्पना, यातनं कायद्याच्या संकल्पना, यातनं कामगार विषयक संकल्पना बदलतात का? हा जागतिक अर्थकारणाचा अत्यंत महत्वाचा पैलू आहे. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय जागतिक अर्थकारणाचे अलीकडचे कल. मनपूर्वक धन्यवाद.